ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून भाजपमध्ये दाखल झालेले दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील हे प्रभाग क्रमांक 9 मधून आपले उमेदवारी करत आहेत आणि घरोघरी जाऊन दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील हे मतांचा जोगवा मागत आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येने समर्थक कार्यकर्ते त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि घरोघरी जाऊन नेमकं काय ते आवाहन करतात, कारण नुकताच त्यांनी पक्षप्रवेश देखील केलेला आहे। आपण रॅली करत आहात, मतदारांची जोगवा मागत आहात, काय आवाहन करता? नाशिक महापालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये अमोल पाटील, मी दिनकर पाटील, धिवरेताई, गोटेकरताई, आम्ही 4 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आणि इथं आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना भेटून विनंती करतोय की आपण 4 कमळाला मतदान करा, पॅनल टू पॅनल मतदान करा, आपल्याला विकास करायचा आहे। या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या मतदारांना विनंती करतो। मागच्या वेळेस देखील आपण भाजपकडनं लढलात, परंतु मधला काळ मनसेमध्ये गेलात आणि आता निवडणुकीची सगळी रणनीती तिकडची आखली आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मतदारांचं काय म्हणणं आहे नेमकं? मतदार खूप खुश आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर, लाडक्या बहिणी खुश आहेत। विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी, कारण राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि नाशिक महापालिकेत जर आपल्याला कामं करायची असतील तर भारतीय जनता पार्टीकडूनच लढलं पाहिजे आणि विकास होण्यासाठी फार मोठी भारतीय जनता पार्टीची गरज आहे। काय अजेंडा आपण सांगतायत मतदारांना, काय आश्वासन देताय? नाही, ज्या कामं बाकी आहेत त्यांना आपल्या ह्या ठिकाणी जो विकास करायचा बाकी आहे तो करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या त्याच अपेक्षा, कारण आम्ही 1992 पासून या ठिकाणी निवडून येतो। नागरिकांना खात्री आहे की दिनकर पाटील, अमोल पाटील, लता पाटील, धिवरे असतील, गोटेकर असतील, हे आमच्या कुटुंबाशी हा भाग पूर्णपणे जोडलेला आहे। दिनकर पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमोल पाटील देखील आहे। युवा चेहरा म्हणून ते मतदारांच्या समोर येत आहेत। अमोल, वडिलांबरोबर निवडणुकीला सामोर जातो आहे, प्रचार करतोय, काय भावना आहे तुझी? खऱ्या अर्थाने 1992 पासून जेव्हापासून नाशिक महानगरपालिका स्थापन झालेली आहे त्यापासून ह्या मतदारसंघाचं नागरिकांच्या आशीर्वादामुळे, पाठबळामुळे ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी माझे वडील दिनकर अण्णा पाटील, माझी आई लता दिनकर पाटील यांनी 7 टर्म या ठिकाणी ते निवडून आलेले आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या या केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं, राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून। परंतु आज तुम्ही बघता पुढच्या वर्षी या ठिकाणी नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडतोय आणि त्या अनुषंगाने मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। खऱ्या अर्थाने आमचा हा कामगार वस्ती आहे, अनेक नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांसाठी रोजगारासाठी या ठिकाणी संधी आहे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी ड गटातून उमेदवारी करतोय, भारती रवींद्र धिवरे ताई त्या ठिकाणी अ गटातून उमेदवारी करताय, संगीता बाळासाहेब गोटेकर क गटातून करताय, स्वतः दिनकर अण्णा पाटील ब गटातून करताय। मी नागरिकांना एवढंच विनंती करेल का आपल्याला सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीसोबत राहायचं आहे। आपले बंधू, चुलत बंधू देखील तुमच्या समोर आहे, किती आव्हान वाटते? खऱ्या अर्थाने मी गेल्या 15 वर्षापासून माझे आई आणि वडिलांसोबत या ठिकाणी, हे आमचं कुटुंब आहे, परिवार आहे। आम्ही याला प्रभाग किंवा वॉर्ड कधी म्हणत नाही, सर्व नागरिकांना ज्ञात आहे, नागरिक सुज्ञ आहेत। कुठल्याही सुखादुखामध्ये, कुठले जेव्हा काही आपत्कालीन व्यवस्थापन लागेल त्या ठिकाणी मी दिनकर अण्णा पाटील, लता काकू पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं सुद्धा मी 11 वर्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि मला ठाम विश्वास आहे पॅनल टू पॅनल या ठिकाणी नागरिक कमळाला मतदान देऊन भरघोस मतांनी नागरिक आम्हाला निवडून देतील अशी मी विनंती करतो। आपण बघतोय अमोल पाटील, दिनकर पाटील हे सर्वजण आता प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। अमोल पाटील यांचे बंधू, चुलत बंधू या निवडणुकीला त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत। दिनकर पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केलेला होता, मात्र अमोल पाटील हे भाजपमध्ये थांबलेले होते। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा कोणाला कौल देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। प्रभाग क्रमांक 9 वर नेमकी कोणाची पाटीलकी चालणार, दिनकर पाटील यांची पाटीलकी चालणार की प्रेम पाटील यांची पाटीलकी चालणार, हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.